बघ ना पोरांचा कधी अभ्यास आहे. आणि बघ ना अल्पेश, आता आपलं दादा पोरांना बैलाचा काही पण सांग. त्याला सर्वजोडी मैदानामध्ये जाताना अमर स्पोर्ट्स कासने संघाकडून नारायण आणि त्यांच्या समेत भगवान की बिनीची सलामी जोडी मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार करून मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच प्रभाकर. 3-3 षटकांचा सामना आपण पाहतोय. पुढच्या जागी नाही दादा. सगळे तिकडे तिकडे दादा ते आहे, ते बाहेर आहे. ते नाही. खाली आहेत खाली आहेत पुढच्या खाली आहेत. एक एक हा एक द्या एक तुम्ही तिकडून आणा. पहिले षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं प्रभाकर. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोललाय आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दुसरी धाव देखील फलंदाज पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा मानस आहे. धाडस देखील केलेले आहे आणि 3 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट भगवान आणि नारायण या दोघांमध्ये पाहायला मिळते. मागील इनिंग पासून नारायण याची बॉडी लँग्वेज अतिशय पॉझिटिव्ह पाहायला मिळत आहे. पूर्णपणे एनर्जीने त्यांचं शरीर संचारलेलं आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याचं कारण के के देखील असू शकतोय. यावेळी या चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर रिजन मध्ये एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धाव पूर्ण. क्या बात आहे. आज नारायण एखाद्या रेसच्या घोड्याप्रमाणे धावताना पाहायला मिळत आहे. त्याचं कारण आम्ही मगाशीच म्हटल्याप्रमाणे गोल्डन मॅन कैलास मडवी के के देखील असू शकतोय. समजणे वालों को इशारा काफी है. यावेळी मात्र मेडिकल रिझन मध्ये चेंडू डोललेला आहे. एक धाव तर फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. चांगली का कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळत आहे. धावसंख्या 6. पहिले षटक मार्गच आहे. आपण सामना पाहतोय अमर स्पोर्ट्स कासने विपक्ष स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या दोन संघामध्ये. प्लॅन मिस अगदी खुलवा टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावपलीकडे 6 धावा. स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये शेवटचा सामना आपण पाहत आहोत कासने विरुद्ध भिनार या दोन संघामध्ये. येथे एक चौथी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या एका धावेने वाढते. 7 वर पोहोचते. 3 षटकाचा सामना आपण पाहतोय. 3 षटकाच्या सामन्यामध्ये नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अमर स्पोर्ट्स कासने.
येणार विपक्ष कासने हा शेवटचा आजच्या दुसरी सामना सेमीफायनलला चा हा सामना आपण पाहतोय. इथे बीट होते इष्टरक्षकच्या मागे चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. जिथे एक धाव तिथे दोन धाव पूर्ण. तिसरी धाव करण्याचा प्रयत्न इथे मात्र घातक ठरू शकतोय. कारण नारायण पूर्णपणे तयारीत नव्हते आणि भगवान बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना अमर स्पोर्ट्स कासने संघाचा भगवान भोईर. दोन दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय 13 जून अर्थात आपण पाहतोय भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंडित परंपरा आपण पाहतोय या स्पर्धेची. याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं गेले. 2 दिवसीय स्पर्धा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शरद भोईर साहेब म्हटलं तर त्यांच्या रक्तात नसा-नसात क्रिकेट भिनलेलं आहे. जे बोलणार सर्व पाडा संघ नक्कीच ओपन क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जे बोलणार सरवली पाडा संघ ग्रामीणमध्ये देखील पाहायला मिळाला होता. 40+ असो रेग्युलर असो ज्या संघाने नेहमीच चांगली कामगिरी केली होती आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय क्रिकेट गाजवताना एकमेव असा गोलंदाज भिवंडी तालुक्यामध्ये अ, आपण पाहतोय ज्यांच्या नावे बोल्ड हॅट्रिक आणि LBW हॅट्रिक असा विक्रम आहे. सागर भोईर. अल्पेश समजलं नाही त्याला. या षटकामधील अजूनही शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. लेगबाचा इशारा देतो पंच सुनील म्हात्रे सरांकडून. धावसंख्या एका धावेने वाढते. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धाव कर 10 धावा. खेळलो मात्र अतिशय सोयीर चेंडू पंचांच्या समांतर धाव मिळते. वाईट चोपणे अव्वांतर पंचांना बिजी ठेवलेलं आहे. धाव संख्या 11. सिंगल रन्स पूर्ण आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होते. धावसंख्या 12. यावेळी मात्र फुल टच चेंडू आणि फुल टच फुल टोल उचल करताना फलंदाज शरद. शरद हलके ज्याला हलक्यात घेऊ शकत नाही. हलके किंवा हलके मी म्हटले ना हे दाखवून देताना शरद हलके. धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावफलकावर 18 धावा. चांगला फटका आपण बघतोय या शरद हलकेच्या बॅट मधून. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या 3-3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. सुधीर गोयल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पंचांचा इशारा वाईट अव्वांतर धाव वाटच्या रूपाने आणि संदेश पाटील आमचे सकाळी समालोचक यांच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर सकाळची खिडकी खोललेली आहे. ज्याप्रमाणे पंच इशारा करत आहेत सुनील म्हात्रे सर. मात्र आता संध्याकाळ झालेली आहे. हे विसरून चालणार नाही.
सुधीर भोईर राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना जोरदार अपील मात्र लेग बॅचचा नक्कीच बाद नसणार आहे. हा देखील नेम या स्पर्धेमध्ये पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. लेग बॅचच्या रूपाने ही धाव एलबीडब्ल्यू नसणार आहे. लेग बॅचच्या रूपाने ही धाव आणि लेग बॅचच्या रूपाने संघाची धावसंख्या सिंगल वाढून होती धावफलकावर 20 धावा. बरोबर 10च्या सरासरीने प्रति षटकामागे अमर स्पोर्ट्स कासने संघाने धावफलकावर धावा झळकवल्या आहेत. एका षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आणि या सरासरीने जर धावा झळकवल्या तर अल्पेश आपण पाहू शकतो की 3 षटकाच्या समाप्तीनंतर कदाचित 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. मात्र इथून कासने संघ जास्तीत जास्त धावा कुठून काढण्याचा प्रयत्न करेल. कारण भिनार संघाने ज्याप्रमाणे आज कामगिरी केली आहे मोठ्या मोठ्या संघांना दे धक्का त्यांनी दिलेला आहे हे विसरून चालणार नाही. हनुमान घाटात घाटाला बघा मग भोईर घाटात घाटात पाला घाटाला कोणी कोण गेले किरण भोईर शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज हनुमान घाटाल. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज शरद हलके. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. फक्त एका धावेवर समाधान. दोन्ही फलंदाजांना मानावं लागते. जयराम सर काय सोबत सोबत चार्ज करा चार्ज केला या स्पर्धेसाठी अनेक शुभेच्छा येत आहेत. एक धाव पुन्हा एकदा फलंदाज पूर्ण करतात. खास करून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचे सर्व किरण बालाराम भोईर माजी सरपंच भिनार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आल्या. तसेच एक उत्कृष्ट क्रिकेटर दिनेश भोईर मॅन फ्रॉम भिनार यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि खास करून स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. दोघांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि दोघांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांचं देखील या स्पर्धेत हार्दिक स्वागत आहे. सदानंद पाटील सरांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. दिनेश भोईर दिनेश भोईर हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. लक्ष द्या तिकडे शरद होता ना तीन होईल मग नाही शरद होतं ना शरद होतं मीच झालं ना मीच झालं थोडं झालं आमचा ऐकला कोण होता बरोबर होतं किती आहे ना भावा पंचवीस होता ना एकदा विचार विचार मी पण शरद होता तीन झाले तीनचा आहे 25 लावले 3 ना 25 का धावसंख्या 25 प्लॅन मिस चांगला चेंडू निर्धाव चेंडू शेवटचे षटक मार्गस्थ आहे. हनुमान घाटाल शेवटचे षटक चालतोय. तर सामना करेल फलंदाज नारायण. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले. धावसंख्या एका धावेने वाढून होते धावफलकावर 26 धावे 26. दिनेश भोईर जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत भिनार गावचे ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. तसेच स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचे सर्व माजी सरपंच भिनार किरण बालाराम भोईर साहेब देखील ही स्पर्धा एन्जॉय करत. त्यांच्याकडून शरद भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांनी आपल्या संघासाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये जय चेंडू खाली मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. वन बाउंड चौकार.
चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार आणि धावसंख्या 4 ने वाढून होती ते धावफलकावर 30 धावा. जी चर्चा आपण करत होतो की 30 धावा होतील कारण 10 ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळत होती आणि बरोबर 30 धावा झालेल्या आहेत. दिनेश आडनाव तुझा भोईर ना? दिनेश पाटील जे उत्कृष्ट क्रिकेटर राहिलेले आहेत त्यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर धावसंख्या 30 आणि 31 धावांचं आव्हान स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघासमोर इथे अमर स्पोर्ट्स कासने संघाने उभं केलेलं आहे. सांगायला लागेल तुम्हाला. नाही करायचं. कोणी इकडे पाठी हॅलो हा दिले दिल्या शुभेच्छा तुला कॅन्सल केले तो एक मिनिट काहीच रेंज हो ना आम्ही जास्त क्षेत्रक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये आपण बघतो अमर स्पोर्ट्स कासने संघ या संघाने स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघासमोर लक्ष ठेवलं 31 धावांचं आणि 31 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी जोडी मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाची. माजी सरपंच भिनार किरण बालाराम भुईर फॅम टीम स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघ आपण पाहतोय सध्या इन ऍक्शन मध्ये. आवाज स्पोर्ट्स घेणार आवाज स्पोर्ट्स भिनार आणि प्रणव भोईर यांच्याकडून स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच या स्पर्धेसाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद आवाज स्पोर्ट्स भिनार आणि प्रणव भोईर भिनार आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच दिनेश भोईर मॅन फ्रॉम भिनार यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि खास करून भिनार संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचे सर्वे सर्व किरण बालाराम भोईर साहेब देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. सध्या लाईव्ह पाहत आहेत आमच्याशी ऑनलाईन आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. सुधीर आणि गोरख ही स्थापित सालमी जोडी मैदानामध्ये स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार करू गोलंदाज सज्ज होतोय नाना गोंदले. आव्हान येते 31 धावांचा आणि 31 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघ पूर्णपणे सज्ज झालेले आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. छोटे बस के हे सुहानी शाम अब सभी के नाम सायंकाळच्या सत्रामध्ये
ऑनलाईन प्रेक्षक जे जॉइन झालेले आहेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू आपण बघतोय. नाना गोंधली जे चेंडू कधी-कधी फलंदाजांना गोंधळात टाकणारे आपल्याला पाहायला मिळतात. नानाकडे नाना प्रकारचे चेंडू हाताळण्याची क्षमता आहे. नाही बोलली. पुन्हा एकदा नानाने नाना प्रकारचा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. विविधता या गोलंदाजाकडे. या गोष्टीचा उल्लेख आपण पहिल्या सामन्यापासून करत आहोत. नाना जेव्हा गोलंदाजी करतोय ज्याच्याकडे नाना प्रकारचे चेंडू हाताळण्याची क्षमता आहे आणि नाना गोंधले याचे चेंडू फलंदाजाला नेहमीच गोंधळात टाकतात आणि गोंधळलेल्या स्थितीत सुधीर देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिला फलंदाज बाद होतोय. मॅन इन फॉर्म स्वर्गीय बालाशेट्टी प्रतिष्ठान भिनार संघाचा सुधीर भोईर. बिग ब्लो मोठा मासा करायला लागतोय. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती अमर स्पोर्ट्स कासरी संघाला तो विकेट प्राप्त करताना नाना गोंधले. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये गेलेला आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाकडून हनुमान हनुमान घाटाल. पहिले षटक मार्गस्थानी पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर एक मोठी सफलता आपल्या संघाला मिळून दिलेली आहे नाना गोंधले याने. सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय. फर्स्ट सेमीफायनल जो संघ सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारेल, तर जो संघ सामना हारेल त्या संघाला मात्र या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. कट केलेल्या चेंडूला स्क्वेअरिस थर्ड रिझन मध्ये एका धावेसाठी सिंगलने अखेर तिसऱ्या चेंडूवर अकाउंट ओपन होतोय भिनार या संघाचं आणि सिंगलने अकाउंट ओपन केलेल्या फलंदाज हनुमान घाटाल याने. येणाऱ्या फलंदाज मॅन इन फॉर्म हनुमान भोईर याचं देखील येणं बाकी आहे, ज्यांनी बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. तिथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर एक बाद एक सध्या नाजूक स्थिती आपण बघतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाची. यावेळी माझा फुलटा चेंडू आणि फुलटाचा फुल टोल वसूल. छोटा पॅकेट बडा धमाका. घोडच्या बॅट मधून हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते आपल्याकडे 7 धावा. हे तीर छोटा आहे लेकिन घाव गंभीर करताय. नारायण सरांच्या डोक्यावरून म्हणजे मस्तक पे दस्तक देणारा षटकार आपण बघतोय गोरख भोईरच्या बॅट मधून. धावसंख्या 7 तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी त्या दिशेने फटका टोललेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये यावेळी मात्र पाहायला मिळतोय फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होती धावफलकावर 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक असणार आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आमचे एक्सपर्ट सर अल्पेश गायकवाड सांगतात की 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, कासने या फिर भिनार. कासने संघ असा आहे ज्यांना पराभवाच्या छायेत बसणे आवडत नाही, तर दुसऱ्या बाजूला भिनार संघ नेहमीच प्रतिस्पर्धी संघाला सांगतोय की आम्ही नाही भिनार. एका बाजूला भिनार तर दुसऱ्या बाजूला कासने. खेळतोय भिनार मात्र उद्याच्या दिवशी आपल्याला अनेक पाहायला मिळतील सीमारेषे बाहेर भिनार. आज देखील ते चित्र पाहायला मिळते. भरपूर एन्जॉय करतायत कारण क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये हौशे नवशे गवशे सगळेच पाहायला मिळतात. कृपया वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. कासने संघ या गोष्टीची दखल घ्यायची आहे कारण वेळ जास्त आपण खर्च करायचा नाही. सूर्य अस्ताला जाण्याच्या तयारीत आहे. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. कट करण्याचा प्रयत्न होता मात्र दिशा भरकलेल्या पंचांचा वाढचा इशारा अव्वल वाढच्या रूपाने
धावसंख्या एका धावेने वाढून होते ती धावफलकावर 9 धावा. 12 चेंडू, 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. 12-22 चं समीकरण. नवोदय विकेट घ्या. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक बनतात प्रेक्षक आणि चेंडू निघून जातोय. सीमा पार वन बाउन्स चौकार. अगदी नाना गोंधळे आणि आपण पाहतो भगवान भोईर प्रेक्षक बनले होते. क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. चौकार वसूल करताना फलंदाज गोरख. धावसंख्या 4 ने वाढून होते 13 धावा. आता मात्र 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 11-18 चं समीकरण. सुधीर भोईर एन्जॉय करताना. सुधीर भोईर आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवताना शून्यावर बाद होऊन आलेले आहेत. मात्र अजूनही त्यांनी आशा सोडलेली नाही. कारण अजूनही हनुमान भोईर जो कधी हनुमान उडी घेऊ शकतोय. एक सिंगल रन चोटी धाव फलंदाजाने पूर्ण केली. लेखपाचा इशारा तो पंचांकडनं. एका धावने बिना संघाची धावसंख्या वाढून होती धावपलीकडे 14 धावा. 7 चेंडू सॉरी 17 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. बिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. या 2 धावेने धावफलकामध्ये बदल. बिना संघाची धावसंख्या या 2 धावेने वाढून होती धावफलकावर 16 धावा. आता मात्र इथून धावांची आवश्यकता आहे 15. 9 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण सध्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. कट केलेल्या चेंडूला बॅकफुटवर जाऊन पॉइंट मध्ये एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि फलंदाज बाद होताना इथे मात्र हनुमान घाटाल बाद झाल्यानंतर हनुमान भोईर आता मात्र मैदानामध्ये दाखल होताना. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान बिना संघासमोर जेव्हा इथे 31 धावांचा आणि 31 लक्षाचा पाठलाग करताना आतापर्यंत 17 धाव झळकवल्यात. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 रन. हो 5 रन 5 चालेल खायला एक गोल. हो हो. कृपया प्रेक्षकांना विनंती असेल चेंडू बाहेर गेल्यानंतर आपण सुपूर्द करायचे आहेत. 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र बिग ब्लो आणखीन एक मोठा मासा गळायला लागतोय. सुधीर बाद झाल्यानंतर पूर्णपणे आशा होती या हनुमान भोईर कडून. मात्र तोही सपसेल नांगी टाकताना पाहायला मिळतोय. ही धाव घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्न कदाचित डगआउट मध्ये खेळाडू कक्षामध्ये हनुमान भोईर याला विचारलं जाईल. अति काही संघटन नाही असं नेहमीच म्हटलं जात आहे. इथे अति काही नडलेलं आहे ते फलंदाज हनुमान भोईर याला. आता मात्र समीकरण पाहायला मिळतंय. आमचे एक्सपर्ट अल्पेश गायकवाड सांगतात की 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाला सामना जिंकण्यासाठी. अकरावा सामना जरी असला तरी आमचे दोन्ही पंच अगदी फ्रेश आहेत. देखो हल्ले डुले जिनका नाम है सुनील म्हात्रे. पूर्णपणे एनर्जीने संचारलेले दोन्ही पंच आपल्याला पाहत आहेत. सुनील म्हात्रे सर आणि सुरेश गरज सर. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारची धाव नाही. तर 2 षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्तीनंतर स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर
17 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. कबीरजी ठाकरे यांचं पुन्हा एकदा आगमन होतंय. आज कबीरजी ठाकरे यांनी देखील ही स्पर्धा खूपच एन्जॉय केलेली आहे. नागोडवाडा संघासमोर कासरी संघाने मोठं लक्ष सर केलं होतं आणि त्याचं संपूर्ण क्रेडिट नारायण सरांना जाते. त्यांच्या समवेत शरद हालके यांना जाते. पाठीला देणार नाही का? तुमचं कसं जातं बघ. बरोबर आहे. हा, बरोबर. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. आता पूर्णपणे जे अशीच किरण आहे ते म्हणजे गोरख भोईर. गोरख भोईर एखादा चमत्कार करेल का? त्या अपेक्षा नक्कीच भिनारचे क्रीडा रसिक आणि भिनार संघ देखील जाणून असणार आहे. काशीनाथ शेवटचं षटक करण्यासाठी आलेले आहे. इथे मात्र चेंडू निघून जातोय एक्स्ट्राच्या ह्याच्यामध्ये मात्र पंचांचा इशारा वाईट. अव्वांतर धाव वाढच्या रूपाने. एका धावने संघाची धावसंख्या 19 6. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 6-13चं समीकरण. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी ऑन साइडला चेंडू ठेवलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र फक्त आणि फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही. एका धावे संघाची धावसंख्या वाढते धावफलकावर 19 धावा. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 5-12चं समीकरण. सामना करेल फलंदाज जयेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून जातो एक्स्ट्रा मध्ये स्विंग अँड मिस. पूर्णपणे आता भिनार संघ दर्पणामध्ये पाहायला मिळतो कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. नाना गोंधले अजूनही नक्कीच चिंतित पाहायला मिळत आहेत कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित गेलंय. मात्र खुशी आपण पाहतोय सध्या भगवान भोईर यांच्या चेहऱ्यावर. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार. हा षटकार. कदाचित नाना गोंधले यांना अगोदरच माहित होतं की क्रिकेट पूर्णपणे अनिश्चित गेले, इथे काही घडू शकतोय. आणि जयेशच्या कानामध्ये ते आवाज कदाचित गेला असेल, त्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. या षटकाने पुन्हा एकदा भिनार संघाने पलटवार केलेला आहे. आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. 3-6चं समीकरण. मौके पे छक्का असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. नाना गोंधले काहीतरी आता कानमंत्र देताना गोलंदाज काशीनाथ याला. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. इथे पंचांचा इशारा वाईट. अव्वांतर वाढच्या रूपाने. धावसंख्या 1 ने वाढून होते ते धावफलकावर 26 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न. यावेळी प्रॉपर एलिव्हेशन साधता आलेलं नाही. एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. या एका धावेने भिनार संघाची धावसंख्या वाढते धावफलकावर 27 वर पोहोचते. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. 2-4चं समीकरण. कबीर ठाकरे देखील नक्कीच अगदी तीक्ष्ण नजरेने हा सामना एन्जॉय करत आहेत.
त्यांना देखील ठाऊक नाही कुठला संघ बाजी मारेल. तसं सर्वांनाच ठाऊक नाही. काय घडेल, काय बिघडेल? इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि विजय फटका. भिनार संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. भिनार संघाचा उल्लेख मी छुपा रुस्तम संघ यासाठीच केला होता आणि तेच ठरलेले अखेर जो जीता वही सिकंदर तो आज की शाम भिनार टीम के नाम. अभिनंदन अभिनंदन किरण बालराम भोईर माजी सरपंच भिनार स्वर्गीय बाळासाहेब भिनार संघाचे सर्व अभिनंदन सर्व खेळाडू आणि हार्डलक आमो स्पोर्ट्स कासने. म्हणूनच मी उल्लेख करत होतो की क्रिकेट पूर्ण रणनीतीचा खेळ असं वाटत होते कासने संघ सहज विजय संपादन करेल. मात्र भिनार संघाने अखेर दाखवून दिलेले आज आम्ही कोणाला नाही भिनार. नाव आहे भिनार. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय छोटा पॅकेट बडा धमाका गोरख भोईर. 18 धावांची एक महत्वाची इनिंग मॅच इनिंग ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेलं आहे तो गोरख भोईर ठरला या सामन्याचा सामनावीर.